नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल या प्रकारची माहिती पाहणार आहोत। या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल हा जो इलेक्ट्रोकेमिकल सेल जो पार्ट आहे, ज्यामध्ये दोन प्रकारच्या सेल मोडतात। ठीक आहे, तर या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये मुख्यतः असा भाग असतो की ज्यामध्ये एनोड असतो, कॅथोड असतो। ठीक आहे, एनोड कॅथोड अशा प्रकारचे जे कार्बन कंटेनिंग रॉड असतात। ठीक आहे, कॅथोड एनोड आपण त्याला असं म्हणू। आणि त्यानंतर या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये मेन दोन प्रकार आहेत। ते मेन दोन प्रकार असे आहेत। पहिला जो आहे तो आहे इलेक्ट्रोलायटिक सेल। पहिला जो आहे तो इलेक्ट्रोलायटिक सेल्स। आणि दुसरा जो त्याचा प्रकार आहे तो आहे गॅल्व्हॅनिक सेल्स, और त्याला आपण म्हणू शकतो व्होल्टाइक सेल्स। एक लक्ष द्या, इलेक्ट्रोकेमिकल सेल याच्यामध्ये कॅथोड एनोड तर असणार, सोल्युशन असणार, रिएक्शन कॅरी होणार, त्या सगळ्या गोष्टी आहेत। परंतु त्यामध्ये दोन प्रकार आहेत। इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये दोन प्रकार आहेत जे एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। ठीक आहे, तर इलेक्ट्रोकेमिकल सेल आणि दुसरा जो आहे तो गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल। म्हणजे याला गॅल्व्हॅनिक सेल म्हणा किंवा याला व्होल्टाइक सेल सुद्धा आपण म्हणू शकतो। ओके, मग आता याची प्रायमरी माहिती पाहायची। आता जुना जो सिलेबस होता, ओल्ड सिलेबस, त्यामध्ये यातला डिफरन्स सुद्धा तुम्हाला एक्झामला महत्त्वाचा पाठ होता। परंतु या नवीन सिलेबस मध्ये डिफरन्स असं न करता वैयक्तिक यांची आर्टिकलची माहिती मात्र दिली आहे। ओके, मग यामध्ये आता आपण एक एक पाहणार। ओके, मग यामध्ये पहिला पाहू आपण इलेक्ट्रोलायटिक सेल काय आहे, कशा प्रकारची माहिती ब्रीफ मध्ये। आणि त्याची लार्ज क्वांटिटी डिस्कस करण्यासाठी आपल्याला त्या युनिट वाईज समोर त्याने तो कंटेन तसा मांडलेलाच आहे। तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत इलेक्ट्रोलायटिक सेल। मग या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय की या मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोकेमिकल सेल याचा अर्थ असतो की इलेक्ट्रिसिटी तिथं प्रोड्यूस होणे। ठीक आहे, आणि एनर्जीचं कन्व्हर्जन होणे। तर या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जो पार्ट आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी। ओके, अशा प्रकारचा पार्ट इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी। तर इलेक्ट्रोलायटिक सेल अशा प्रकारचा। तर यामध्ये पहिला जो आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ड्यू टू नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स। म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट कोणता आहे, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ड्यू टू नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स। म्हणजे याचा अर्थ काय की इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन ह्या कॅरी होतो। मग तुम्ही असा प्रश्न पुढचा आहे की स्पॉन्टेनियस रिएक्शन त्या कुठे कॅरी होणार, तर त्या रिएक्शन या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये होतात। तो पॉइंट नंतर आपण घेणार आहोत त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये। परंतु इथं जो सांगायचा भाग आहे त्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हटल्यानंतर तो इलेक्ट्रोलायटिक सेल मध्येच येणार। आलं लक्षात? दुसरा, आता याच्यामध्ये काय होणार मुख्यतः इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी। ठीक आहे, यामध्ये काय होणार, इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होणार, केमिकल एनर्जी। ठीक आहे, त्यानंतर जो पार्ट आहे यामध्ये ॲट एनोड्स it consists anodes and
cathodes. It consists anodes and cathodes as इलेक्ट्रोड्स. म्हणजेच यामध्ये काय एनोड आणि कॅथोड असे दोन इलेक्ट्रोड आहेत. मग त्याचा रोल काय आहे, कशा प्रकारचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मग यातली ब्रीफ माहिती जी आहे कमी याच्यामध्ये, जे जशी तुमच्या सिलेबस मध्ये जसे पार्ट उल्लेख केला आहे, एक्सप्लेन केला आहे, त्याचप्रमाणे आपण इथं मांडत आहोत. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, एनोड्स हॅज किंवा ऍक्ट. एनोड हॅज कोणता चार्ज असतो एनोड? ऑब्विसली आपण म्हणतो एनोड निगेटिव्ह चार्ज आहे, परंतु इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये मात्र एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. एनोड हॅज पॉझिटिव्ह चार्ज. मग तुम्ही असा प्रश्न विचारणार की निगेटिव्ह चार्ज एनोडवर कधी असतो? तो असतो गॅल्व्हॅनिक सेल मध्ये किंवा व्होल्टॅइक सेल मध्ये, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नाही. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये रिव्हर्स आहे त्यांच्या. ठीक आहे. त्यानंतरचा कॅथोड्स हॅज निगेटिव्ह चार्ज किंवा कॅरी म्हणू शकतो. ठीक आहे. तर एनोड हॅज पॉझिटिव्ह चार्ज और एनोड कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, कॅथोड कॅरी निगेटिव्ह चार्ज, अशा प्रकारची माहिती. आता जशी माहिती आपण इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये पाहिली तशीच माहिती आपल्याला गॅल्व्हॅनिक सेल मध्ये पाहायची. ओके. तर नेक्स्ट पार्ट आपला कोणता आहे? पहिला जो पार्ट झाला इलेक्ट्रोलायटिक सेल, हा इलेक्ट्रोकेमिकल सेलचा एक भाग आहे. दुसरा जो पार्ट पाहणार आहोत आपण, त्यामध्ये दुसरा कोणता आहे? गॅल्व्हॅनिक सेल्स. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे? व्होल्टाइक सेल्स. मग इथेच आपण आता चेंज करू शकतो. ठीक आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा लिहायचं जास्त वेळ लागायची गरज नाही. इथं कोणत्या प्रकारच्या रिएक्शन होतात? म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ड्यू टू स्पॉन्टेनियस रिएक्शन्स. म्हणजे जस्ट तुम्हाला हे मी न मोडण्याचं कारण किंवा याला असं ॲज इट थोडंसं चेंजेस करण्याचं कारण की तुम्हाला ते पॉईंट लक्षात येतील. ठीक आहे. सिक्वेन्सली त्याप्रमाणे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ड्यू टू स्पॉन्टेनियस रिएक्शन्स. ओके. सेकंड पॉइंट इलेक्ट्रिकल एनर्जी. तर यामध्ये थोडंसं रिव्हर्स आहे. त्यामध्ये कोणता पार्ट आहे? केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू chemical energy convert into electrical energy. It consists anode and cathode. इथं सुद्धा गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टाइक सेल मध्ये एनोड कॅथोड असणारच आहे, परंतु एनोड हॅज एनोड वरचा चार्ज तो मात्र गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कोणता असतो? निगेटिव्ह. आणि कॅथोड वर कोणता असतो? पॉझिटिव्ह. हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे गोष्ट, परंतु जेव्हा इलेक्ट्रोलायटिक सेल होती तेव्हा कन्सेप्ट मात्र रिव्हर्स होता, आणि जेव्हा गॅल्व्हॅनिक सेल येते तेव्हा कन्सेप्ट ॲज युजुअल जसा तुम्हाला पूर्वी याच्या माहित आहे त्याचप्रमाणे. ओके. मग आता ह्या दोन गोष्टी, ह्या दोन प्रकार आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलचे इथं ब्रीफली एक्सप्लेन केले, जसं पुस्तकात आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे त्याप्रमाणे. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे त्याने हा जो एक्सप्लेन केला आहे थोडा लॉंग वेने केले आहे. कसे ते परत पहा. आता यामध्ये पहा, इलेक्ट्रोलायटिक सेल जो पहिला पार्ट पाहिला, इलेक्ट्रोलायटिक सेल, यामध्ये त्यांनी एक्झाम्पल घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला जे एक्झाम्पल घेतलं ते इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl अशा प्रकारचा पार्ट आहे. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. आता याच्यामध्ये काय आहे? कन्स्ट्रक्शन आहे. मग कशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे? अशा प्रकारची एक सेल आहे. ठीक आहे. या प्रकारची एक सेल आहे आणि हा कंटेनर आहे.
कंटेनर, त्यामध्ये सेल अशा प्रकारचे त्यांनी सेटअप केलेले आहेत. ठीक आहे, असे ॲनोड आणि कॅथोड असे दोन रॉड आहेत आणि दोन रॉडला बॅटरी मदत आहे. अशा प्रकारचे एक बॅटरी आहे, त्या बॅटरीला कनेक्ट केले आहेत. ते कसे केलेत पहा. ठीक आहे, अशा प्रकारचा पार्ट. मग हा जो भाग आहे हा आहे ॲनोड्स आणि यावर चार्ज कोणता असणार आहे ॲनोड म्हणल्यानंतर पॉझिटिव्ह. ठीक आहे, कशाचे आहेत हे कार्बनचे. कशाचे आहेत कार्बनचे. हा काय आहे कॅथोड्स. ठीक आहे, चार्ज कोणता आहे निगेटिव्ह. चार्ज कोणता आहे निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. आणि कशाचा बनलेला आहे हा, कशापासून हा केलेला आहे, ओरिजिन काय आहे याचा कार्बन. त्यानंतर इथं जे मोल्टन आपण NaCl घेतला तर मोल्टन NaCl काय आहे सोल्युशन आहे. म्हणजे सोल्युशन काय आहे तर ते मोल्टन NaCl आहे. ठीक आहे, NaCl म्हणजे सोडियम क्लोराइड. ओके, आता हे सर्व पार्ट आहे. इथं जो आहे Cl2 गॅस या ॲनोडवर दाखवलेला आहे आणि कॅथोडवर जो दाखवलेला आहे तो Na सोडियम मेटल्स. आता याच्यावर जे आहे डिपॉझिट होणार आहेत Cl निगेटिव्ह, याच्यावर जे डिपॉझिट होणार आहे ते आहेत Na पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता हे कन्स्ट्रक्शन थोडं समजून घ्या, मग याच्या रिॲक्शन्स आणि मग त्यांची युजेस किंवा त्या प्रकारची माहिती कशा प्रकारे त्याला ऑब्टेन केली तो पार्ट. मग कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे, आपण तर आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन इथं सांगितलंच आहे. कन्स्ट्रक्शन जे ऑलरेडी इथं सांगितलंय. मग कसं कन्स्ट्रक्शन दाखवायचं किंवा माहिती कशी लिहायची. तुम्हाला जर परीक्षेला अशा प्रकारचं आर्टिकल आलं की एक्सप्लेन इलेक्ट्रोलाइट्स ऑफ मोल्टन NaCl, ओके, किंवा ड्रॉ द डायग्राम ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. ओके, मग डायग्राम कशी काढणार किंवा या डायग्राम बद्दलची माहिती कशी करणार. कन्स्ट्रक्शन काय आहे यामध्ये. इट कन्सिस्ट कंटेनर, हा कंटेनर आहे. ओके, इट कन्सिस्ट कंटेनर, दिस कंटेनर कंटेनिंग मोल्टन NaCl. ओके, मोल्टन NaCl हा इथे आहे. मग NaCl वर तुम्हाला माहिती आहे Na वर चार्ज कोणता असतो पॉझिटिव्ह, Cl वर चार्ज कोणता असतो निगेटिव्ह. ओके, मग NaCl सोल्युशन हे आहे खालचं. मग Na पॉझिटिव्ह आहे Cl निगेटिव्ह. मला सांगा Na पॉझिटिव्ह आहे तर Na पॉझिटिव्ह अट्रॅक्ट कशाकडे होईल, कॅथोडवर होईल का ॲनोडवर होईल. मग याचं उत्तर तुम्हाला लवकर मिळेल, पण एक तुम्हाला चार्ज माहित असला पाहिजे. ॲनोडवर चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह. मग ॲनोडवर चार्ज जर पॉझिटिव्ह असेल त्याच्याकडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार. निगेटिव्ह अट्रॅक्ट मध्ये कोण आहे Na पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. मग Na आहे का Cl आहे, तर Cl हा निगेटिव्ह चार्ज वाला आहे आणि Na ॲनोड जो आहे, ॲनोड म्हणजे हा पार्ट रॉड, याच्यावर अट्रॅक्ट कोण होणार Cl. ठीक आहे, म्हणजे Cl डिपॉझिट होणार. तुम्ही म्हणा असंच का, अपोजिट चार्ज असतात ते अट्रॅक्शन असतात, तो नियमच आहे निसर्गाचा त्याप्रमाणे. म्हणजे हा जो रॉड बनलेला आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला ॲनोड म्हणतो, जो कार्बन पासून बनलेला आहे. ओके, मग त्यामुळे Cl याच्यावर अटॅच होणार. आणि इथं कॅथोड जो आहे, कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे पूर्ण. याच्यावर कोणता अट्रॅक्ट होणार Na पॉझिटिव्ह अशा प्रकारचा. ठीक आहे, NaCl. मग मोल्टन NaCl तुम्ही म्हणाल NaCl सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे. इथं उल्लेख केला आहे मोल्टन NaCl. मोल्टन NaCl म्हणजे एक सोल्युशन फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे इझिली त्याचे चार्ज सेपरेशन होतात त्याच्यात या सोल्युशनमध्ये. त्यामुळे Na इकडे जाणार पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह इकडे येणार. एवढा समजलं. मग तो Cl निगेटिव्ह इथे येणार रॉडवर, रॉडमध्ये त्याचं इन्सर्शन होणार. ठीक आहे, आणि त्यांचं स्वरूप, त्यांचं जे सोल्युशनचा पार्ट आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून. इलेक्ट्रॉन देणार तो, म्हणजे रॉडमध्ये जो कोणत्या माध्यमातून येणार इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून. जसं आपण बटन ऑन करतो आणि त्या वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होऊन ट्यूब किंवा बल्ब लागतो, ऑन होतो, तसाच पार्ट तो सेम फिनॉमिना आहे. मग इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होतात. इलेक्ट्रॉन हे जे आहे कोण सक करते, सक करणे म्हणजे घेणे. कोण सक करतो की बॅटरी. हा काय हा बॅटरीचा पार्ट.
ठीक आहे. ही जी आहे ते बॅटरी आहे. ठीक आहे, इथं लक्षात घ्या. इथं आपण याला सिम्बॉलाइज करू शकतो पण ते वेगळं डायग्राम दिसू शकते, त्यामुळे आपण थोडंसं असं इथं बॅटरी जरी उल्लेख केला समजून जातो पार्ट. मग इलेक्ट्रॉन बॅटरी सक करणार म्हणजे घेणार. सक केल्यानंतर आता तो इलेक्ट्रॉन पुन्हा ही बॅटरी काय करते, समोर ट्रान्सफर करते. समोर म्हणजे इकडे. मग तो जो इलेक्ट्रॉन आहे तो कोण घेणार, हा रॉड घेणार. कोणता, कॅथोड्स. कोणता रॉड घेणार, कॅथोड्स. आणि तो इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यानंतर पुन्हा तो सोल्युशन मध्ये इन्सर्ट होणार. असा हा जो पार्ट आहे कंटिन्यू चालू राहणार. म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इथं प्रोड्यूस होणार, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल आणि चार्जेस अशा प्रकारे ट्रान्सफर होत राहणार. ओके, जसं या पद्धतीनं क्लॉकवाईज आपण वर्णन केलं, तसंच Na पॉझिटिव्ह यासारखं सुद्धा आहे. परंतु सांगण्याची पद्धत आपण अशी एक फॉलो केली, त्याप्रमाणे आपण इथं सांगत आहोत. अशा प्रकारचा पार्ट इथं झाला. हे कन्स्ट्रक्शन झालं. So what is how construction can be explained? It consists container which consists two rod, cathode, anode. Cathode carry negative charge, anode carry positive charge. It consists battery which helps to maintain the electricity. Okay, and this in container molten NaCl are placed. Okay, now reactions. So reaction. आता यामध्ये काही रिॲक्शन घडतात. यामध्ये काही रिॲक्शन घडतात. ते रिॲक्शन कशा घडणार तुम्हाला माहिती आहे. ॲनोड असेल, ओके, ॲनोड असेल तर ॲनोड काय होणार, ऑक्सिडेशन. ॲनोड काय होणार, ऑक्सिडेशन. हे असंच करतं समीकरण आहे. रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टर पाहिला असेल तुम्ही, त्या समीकरणानुसार आपल्याला सांगता येईल. तर ॲनोडवर काय होणार, ऑक्सिडेशन. मग इथं दोन रिॲक्शन होणार, त्याला हाफ रिॲक्शन म्हणू आपण. ऑक्सिडेशन, हाफ रिॲक्शन्स. फुल का नाही म्हटलं, कारण की ओव्हरऑल एकच रिॲक्शन होणार, परंतु हे इंटरनल दोन रिॲक्शन होत असतात, त्याला हाफ रिॲक्शन होतं. ती हाफ आणि ही हाफ एकत्र करून ती एक रिॲक्शन होणार. तेच म्हणजे मोल्टन NaClचं राहील. मग ॲनोडवर कोणत्या प्रकारची रिॲक्शन होणार आहे ते आपण पाहणार. ॲनोड ऑक्सिडेशन होतो आणि हाफ रिॲक्शन. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ॲनोडवर कोण आहे, Cl2 चा पार्ट. ॲनोड कोणता आहे, Cl2 चा पार्ट. Cl2 चा पार्ट आहे, पण Cl2 काय आहे इथं, Cl2 हा जो आहे आपण एरो दिला तर Cl2 गॅस रिलीज होतो नंतर, म्हणजे याचा जो रिझल्ट आहे तो हे आता काही जण Cl2 ला पाहत असतील, इकडे Na ला पाहत असतील. ठीक आहे. तर Cl2 आणि Na याचे रिलीज मिळत, म्हणजे याच्यापासून आउटपुट मिळतो. तो यावरून काय म्हणतो, Cl2 गॅस बाहेर पडतो, एकूण काय रिलीज होतो, Na बाहेर पडतो. ठीक आहे. तो शेवटचा पार्ट झाला. पण त्याच्या अगोदर आपण याचा उल्लेख केला नव्हता. याच्या अगोदर काय उल्लेख केला, Cl निगेटिव्हचा जाणार. ठीक आहे. तर म्हणजे ॲनोडवर काय जाणार, आता ॲनोडची रिॲक्शन इथं घेणार आपण. तर ॲनोडवर आत एंट्री कोण मारणार, Cl निगेटिव्ह. ओके. मग ॲनोडवरच्या रिॲक्शन Cl निगेटिव्हच्या आहेत. Cl निगेटिव्ह घेणार आपण, एक घेऊन होणार नाही. का होणार नाही, आपला Cl2 फॉर्म करायचा आहे, त्यासाठी मग ट्वाइस Cl निगेटिव्ह गिव्स Cl निगेटिव्ह. हा जो आहे Cl निगेटिव्ह हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, हा गॅस फॉर्म मध्ये आहे, हा गॅस फॉर्म मध्ये आहे. आणि इथे काय करणार, दोन इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. ॲनोड म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉन समोर असतात, एरोच्या समोर. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिडेशन क्रियामध्ये, ॲनोड ने ऑक्सिडेशन क्रियामध्ये इलेक्ट्रॉन रिलीज होतात. ठीक आहे. मग आता यातलीच दुसरी रिॲक्शन्स, यातलाच पार्ट Cl निगेटिव्ह हा काय आहे, गॅसेस. आणि इथं जो तयार होतो तो काय होणार, इथं Cl2. तर Cl2 काय आहे, इथे हा लिक्विड आहे. मग हा कसा तयार झाला, म्हणजे ही पार्ट 1 आहे फर्स्ट. ठीक आहे. आणि हा पार्ट 2, या दोघाला जर कंबाईन केलं, आता ह्या कशावरच्या रिॲक्शन होत्या, ॲनोडवरच्याच. मग तुम्ही असं म्हणाल हे झाला, इलेक्ट्रॉन रिलीज झाला, ही रिॲक्शन घेण्याची काय गरज आहे. त्यामध्ये इंटरनली आपल्याला काय Cl2 फॉर्मेशन इथं झाला का नाही झाला, आपल्याला Cl2 फॉर्म व्हावा लागतो. म्हणून ही रिॲक्शन दोघं कंबाईन केल्यानंतर Cl2 फॉर्म झाला. मग हे हाफ हाफ रिॲक्शन झाला, एक करा त्याला, म्हणजे Cl निगेटिव्ह हे रिॲक्टंट मध्ये आहेत, या दोघाला कंपॅरिझन करायचे, दोघांची बेरीज करायची. आणि हे इकडे प्रोडक्ट मध्ये असे कॅन्सल होत असतात. आता याची मांडणी करायची. इकडे काय आहे, ट्वाइस Cl निगेटिव्ह रिड्यूस Cl2 प्लस इलेक्ट्रॉन किती आहे इथे, 2 इलेक्ट्रॉन्स.
ठीक आहे. हा Cl काय आहे लिक्विड्स, हा काय आहे लिक्विड्स. आता ही तुम्ही म्हणाल ॲनोडवरची रिॲक्शन झाली, मग कॅथोडवरची कुठे आहे? तर कॅथोडवरची सुद्धा आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे. ॲट ॲनोड्स ॲट कॅथोड्स. मग कॅथोडवर काय होणार? रिडक्शन्स हाफ रिॲक्शन्स. ओके. मग आता कॅथोडवर तुम्हाला दिसतोय तर कॅथोडवर कोण एंट्री करत आहे? रिलीज नाही म्हणताय मी, ॲरो बाहेर नाही, ॲरो याच्यावर, तर Na पॉझिटिव्ह होतं. Na पॉझिटिव्ह. मग Na पॉझिटिव्ह. आता कॅथोडवर रिडक्शन होते म्हणजे इलेक्ट्रॉन घेत असतो. किती इलेक्ट्रॉन घेणार याच्या चार्जवर डिपेंड असतो. तर एक इलेक्ट्रॉन घेणार. रिॲक्शन ओव्हरऑल आपल्याला करायची. हा लिक्विड मध्ये आहे. स्टेट मेन्शन करतो आपण बेसला. तर काय झाला हा Na, हा सुद्धा काय लिक्विड्स. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला कंबाईन करायचं. परंतु कंबाईन करत असताना एक प्रॉब्लेम आहे. आपल्या ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, म्हणजे इलेक्ट्रॉन दिसायला नको आहेत. आपण जर दोन्ही कंबाईन केले तर इथं एक इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, याचं साम्य होणार नाही. आपण तिथं एकच Na घेतला. ठीक आहे. कारण Na 2 घेता येत नाही आपल्याला, कारण 2 इथं घेतलेच नाही आपण. इथं घेतले होते Cl2 निगेटिव्ह. आपण तसं आपल्या याच्यानुसार आहे. इथं काय घेते Cl2 फॉर्मेशन होण्यासाठी. इथं काय घेऊ शकत नाही Na2 फॉर्मेशन झाला का नाही. परंतु रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी फर्स्ट आणि सेकंड तर थोडं ऑब्झर्व करा. इथं 2 निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. इथं एकच आहे, आपण याला मल्टिप्लाय 2 न करू. ठीक आहे. मग इथं 2 घेऊ, इथं 2 घेऊ, इथं 2 घेऊ. आता आपण काय करणार? ॲट 1 and 2. म्हणजे पहिला कोणता आहे हा? टॉईस Cl निगेटिव्ह. त्यानंतर काय आहे Cl2. त्यानंतर काय आहे 2 इलेक्ट्रॉन. आता मी स्टेट मांडणार नाही, पण ऑलरेडी मांडलेली आहे. टॉईस Na पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन आणि त्यानंतर काय होणार? टॉईस Na. आणि आता ओव्हरऑल रिॲक्शन आपल्याला लिहायची. काय कॅन्सल होणार? 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. मग इकडे काय राहणार? टॉईस Cl निगेटिव्ह प्लस इथे काय राहील? हा निगेटिव्हच्या वरचा चार्ज टॉईस Na पॉझिटिव्ह. ओके. मग ॲरो. आता समोरचा काय राहणार? Cl2 प्लस टॉईस Na. जो पार्ट लेफ्ट असतो तो लिहायचा असतो, जो कॅन्सल झाला त्याला लिहायची गरज नाही. तुम्हाला जर परीक्षेला असा क्वेश्चन आला, एक्सप्लेन इलेक्ट्रोलाइट्स ऑफ मोल्टन NaCl, तर तुम्हाला ही डायग्राम काढणं आहे, कन्स्ट्रक्शनची थोडीशी माहिती लिहिणं आहे, काय रिॲक्शन अशा आहेत, आणि हे शेवटचा पार्ट इथपर्यंत. ठीक आहे. मग याचा आउटपुट काय, याचा रिझल्ट काय? तुम्हाला रिझल्ट जर विचारला, व्हॉट इज रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ऑफ मोल्टन NaCl, तर रिझल्ट म्हणजेच काय? तू इथं जागा नसल्यामुळे आपण इथं लिहिणार नाही, पण ओरली सांगू शकतो. रिझल्ट म्हणजेच काय? ॲनोडवर कोणता गॅस कलेक्ट होत आहे? Cl2 गॅस. म्हणजे ॲनोड कोणता गॅस रिलीज करतो? Cl2 गॅस. आणि कॅथोडवर आपल्याला काय म्हणत आहे? Na, व्हाईट Na. ओके, व्हाईट कलर Na. हे या प्रकारचे रिझल्ट आहे. ठीक आहे. पहिला रिझल्ट काय याच्यावरून? फ्रॉम दॅट इलेक्ट्रोलाइट्स ऑफ मोल्टन NaCl इलेक्ट्रिसिटी तर प्रोड्यूस होणारच आहे, परंतु काय भाग मिळू शकतो? तर Cl2 गॅस मिळू शकतो या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस नुसार, मोल्टन NaCl नुसार. आणि दुसरा Na सुद्धा मिळतो. तो कशावर मिळतो? कॅथोडवर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पार्ट विल बी इन नेक्स्ट क्लास.